जसं मी रोज घरी जायचो जॉब वरून, कुत्र पण विचारायचं नाही मला की काय चाललंय, मला इग्नोर करायची किंवा असं करायची. ते आज फोटोसाठी उभे होते. 1 महिना कोंडून राहणं एका ठिकाणी, नो सनलाईट, मला ये हट चल, तसं त्यांचं चालू. माझी बहीण काय बोलली होती मध्ये, तू जाणार ना त्याकडे चावी आहे. तो मलाडपर्यंत पोहोचलाय. गोष्टींवरती काढायचो किंवा काहीतरी तोड किंवा कंटिन्युअस ते चाव चालू असणार. आता लांब बेसिकली मला 1% पण नाहीत अजून. नमस्कार, मी दीपिका. तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बिग बॉसच्या घरातून ओमकार बाहेर आलाय आणि आता तो माझ्या सोबत आहे. कसा आहेस तू? एकदम मजेत. तुम्ही कशा आहात? मस्त. प्रवास 1 महिन्याचा झालाय तुझा. काय सांगशील, एकंदरीत कसं वाटलंय? आणि बिग बॉसच्या आधीचा तू आणि बिग बॉसच्या नंतर बाहेर आलेला तू, किती फरक जाणवतो? फरक तर खूप आहे. जसं की एक्झाम्पल माझं जवळच ते, जसं मी रोज घरी जायचो जॉब वरून, कुत्र पण विचारायचं नाही मला की काय चाललंय, मी चाललोय, कोण बघायचं नाही, काय नाही. जे लोकांना मी आता बघतो ना, जसं की आधी मी जायचो, तीच लोक पास व्हायची, ते खाली बघून जायची किंवा कुठेतरी बघून जायची, कोण आहे हा, काय नाही. असंच घरी जायचो आपण. 10 to 7 जॉब वाला माणूस आहे. तर काल फर्स्ट टाइम मी घरी गेलो बिग बॉसच्या शो नंतर, तर कमीत कमी 100-200 लोक होती घराखाली. जीच लोक जी मला इग्नोर करायची किंवा असं करायची, ते आज फोटोसाठी उभे होते सगळे खाली. तर खूप छान वाटलं, खूप छान होतं ते, लाईक ट्रान्सफॉर्मेशन, की पहिला असं आणि मग असं. खूप मस्त वाटलं. तो जर्नी खूप छान वाटली. आणि बिग बॉसची जर्नी जी माझ्यासाठी होती खूप एक्साइटिंग होती. खूप नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. जसं मी बोललो तुम्हाला आताच की मी जॉबवाला पर्सन, आणि माझं फिरणं म्हणजे माझं काम आहे की फिरणं. म्हणजे मी फिरतो पण खूप, मला इकडून तिकडे ट्रॅव्हल करायला आवडतं. आणि 1 महिना कोंडून राहणं एका ठिकाणी, नो सनलाईट, सकाळ होते रात्र होते काहीच कळत नाही. तर खूप टफ होतं ते, की कधी पण आम्ही रात्री 4 वाजता पण जेवायचो. जसं की बाहेरून मी आता बघितलं की रात्री 4 वाजता मी जेवतोय, काय करतोय मी. नाश्ता आम्ही 3 वाजता 4 वाजता करायचो. तर हे एक वेगळं एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. म्हणजे एकंदरीत ओंकार जरा चेंज झालायस आणि आता या इकडच्या गोष्टी, तुझ्या ओंकारच्या गोष्टी आता पुन्हा अनुभवताना तुला डिफिकल्ट होतंय का? अजून तरी मला डिफिकल्ट असं काही वाटत नाही, कारण 1-2 दिवसच झाले मला येऊन, आणि मी जास्त गोष्टी बघितल्या नाही. थोड्याफार गोष्टी बघितल्या तर थोडासा चेंज वाटतोय मला. बट माझा पर्सनॅलिटीमध्ये तर काही चेंज नाही झालाय. जसा मी बिग बॉसच्या आधी होतो तसाच मी आता आहे, आणि बिग बॉस झाल्यानंतर पण मी तसाच आहे असं मला वाटतं. एकंदरीत घरच्यांच्या काय रिॲक्शन, घरचे काय म्हणाले होते जेव्हा तू निर्णय घेतलास आणि आता तू घरी आलायस, त्यांचं काय reaction? निर्णय बेसिकली त्यांचा आधीपासून काहीच नसतं. तुला जे करायचे ते कर, ते आधीपासून ठीक आहे. जसं की मला पहिला स्टडीज सोडायचे होते, तर बोलले सोड, तुला हे करायचंय तू कर. त्यांचं काहीच नसतं माझ्यामध्ये. तुला जे आवडते तू करत राहा. तुला जे आमचा सपोर्ट आहे. तुला काही मदत लागली आम्हाला सांग, किंवा तू जसं मी माझ्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करतो, त्यांना ते पटतं, ते हा बोलतात. तसं काय नसतं. आणि त्यांचे रिएक्शन आता एवढं काय मला वाटत नाही. ते आधीसारखं ट्रीट करतात मला, ये हट चल, तसं त्यांचं चालू आहे. काल तर मी आलो घरी तर तेच आहे. पण त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना की ओंकार हा असा वागेल घरात किंवा एवढे दिवस तरी राहील, तसं काही त्यांनी सांगितलं होतं? राहील तर बेसिकली ते शॉक होते पहिला. म्हणजे जसं त्यांनी माझा गेम बघितला लास्ट वीकचा, पहिला मी स्लो चालू होतो नो डाऊट. तसं ना गेम दिसायला लागलाय त्यांना पण, तर ते एकदम हे होते की हा आता ओंकार तर काही येणार नाही. जसं की मी तिकडून निघालो, आणि एक किस्सा आहे मस्त, तो मी सांगतो तुम्हाला. घरी झोपले होते सगळे, आणि लेट नाईट एविक्शन जे होतं ते रात्री 12 वाजता वगैरे झालं. आणि पहिला फोन आला पप्पांना माझ्या. तर पप्पा उठले आणि दीदी झोपली होती. ते बोलले की ओंकार निघालाय. माझी बहीण काय बोलली होती मध्ये, तू जाणार ना त्याकडे चावी आहे, त्याच्याकडे गोल्डन की आहे. अरे काय आहे, तर ते बोलतो निघालाय, तो मलाडपर्यंत पोहोचलाय. ते बोलतो नाही त्याकडे चावी आहे, तो सोबत तुम्ही. अरे बोलले चावी आहे काय, तो पोहोचलाय मलाडपर्यंत. तर तेच एक मस्त वाटलं मला ते ऐकून नंतर मी बाहेर आलो. तर तेच होतं एक मस्त वाटलं त्यांना पण मी जे गेलो आज. पण आता तो निघालास आणि राखीने एंट्री मारली आहे. हे मिस करतोयस ना राखी सोबत, जो एक वाईब आहे तिची खरं तर सगळ्या खूप गोष्टी? खूप जास्त मिस करतोय मी. घरात जायच्या आधी माझ्या डोक्यात होतं की राखी सोबत एक मस्त काहीतरी आपण करूया. एक ॲज अ पर्सन मला तिला बघायचं होतं, ती कशी आहे किंवा कशी वागते. ती एकदम धुमाकूळ घालते, त्यात मला इन्व्हॉल्व्ह व्हायचं होतं. बट काय 1 वीक आधीच, 2 दिवस आधीच गेलो मी तिच्या यायची. ते खूप माझ्यासाठी हे होतं की तिच्यासोबत मला टाइम स्पेंड करायचा होता. पण ठीक आहे. पण राखी खूप ट्रिगर करते हा, म्हणजे आता तिने चालू केलंय ते ट्रिगर करणं. हा. आणि तुला ज्यांनी ज्यांनी ट्रिगर केले तेव्हा तू खूप रागात आलायस आणि एक वेगळ्या रागावरती तू वस्तू तोडल्या सुद्धा आहेस. तर कसं झालंय हे सगळं, आणि ओंकारला एवढा राग कसा येतो? बेसिकली राग मला लवकर येत नाही, आणि आला तर मग तो खूप एक्स्ट्रीम लेवलचा येतो. मला खूप, कारण ज्या व्यक्ती आहे तिकडे तिकडे तर आपण हात वगैरे उचलू शकत नाही. तर मी त्या राग गोष्टींवरती काढायचो, किंवा काहीतरी तोड किंवा काहीतरी आपट, तो त्यांचा राग त्याच्यावर काढायचो मी.
आणि राखी, तुम्ही बोलले राखीचा स्वभाव थोडासा असा पोकिंग आहे किंवा काय, पण मला असं वाटत नाही. मला थोडं फनी, तिला फनी वेनी बघतो की मला ते फन चांगलं वाटतं, ती करते ते पण काय तसं. म्हणजे ती इन्स्टिगेट करते आणि हा. फ्लर्ट पण करते हा. तितकंच छान Right. प्रकारे. हा. तू ते एन्जॉय केलं असतं हा. असं म्हणणं आहे तुझं. ते ती कव्हर करते, एका साईडने पोकिंग पण करते, एका साईडने फ्लर्ट करते, एका साईडने मस्करी करते, तर ती मॅनेज करते सगळ्या गोष्टी. ती अशी एक कॅरेक्टर पकडत नाही की फक्त मी पोकच करणार की फक्त फ्लर्टच करणार, ती सगळ्या साईडने कव्हर करते. ते मला आवडतं खूप तिच्याबद्दल. आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये तू म्हणाला होतास की तू रुचिताला आधीपासून ओळखत हा. होतास आणि घरात गेल्यावर रुचिता तशीच वागणार हे तुला माहिती होतं. माहिती होतं, नक्कीच. पण असं नाही झालं का की तिच्यासोबत टीमअप करावं असा विचार कुठे आला नाही का? टीम अप म्हणजे बेसिकली ती फ्रेंड होती आधी, तसं मी बोलतो. मला माहिती तिचा स्वभाव कसा आहे, रागीट आहे, थोडंसं ॲग्रेशन आहे किंवा मुफट बोलणं आहे, तर मला तो स्वभाव आवडत नाही तिचा आधीपासूनच. तर माझा कधी असं वाटलं नाही की टोळीमध्ये जॉईन व्हावं किंवा तिच्यासोबत गेम प्लॅन करावा, कारण जर ती माझ्या बाजूलाच असते तर कंटिन्युअस ते चाव चालू असणार. आता लांब आहे तरीच आम्हाला एवढं ऐकायला येते, सोबत असते ते किती ऐकावं लागलं असतं. तर तेच आहे, त्याच्यामुळे मी थोडा लांबच राहिलो आधीपासून तिच्यापासून. तुला काय वाटतं तन्वी आणि रुचिता या दोघींची मैत्री आहे, दुश्मनी आहे की नेमकं हे या दोघी गेमसाठी ठरवून करते? फर्स्ट ते पहिले दोघं खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, नंतर दोघांचं हे झालं. बट मला असं वाटतं ती मैत्री आहे अजून त्यांच्या आतमध्ये, पण ते गेमसाठी कुठेतरी एकामेकांच्या ऑपोजिटलाच खेळतात, ताकी दोघंही दिसावे किंवा दोघेही भांडखोर आहेत, तर दोघे ऑपोजिटला खेळले तर लोकांना अजून आवडेल, किंवा एक स्ट्रॅटेजी असू शकते दोघींची की आपण एकामेकाच्या विरोधातच खेळूया तरच आपण चांगले दिसू, आपण मैत्रीण झालं तर घरात भांडणार कोण, एक आहे ते. पण त्याच्यात भांडणं वाटतं की आम्ही आतमध्ये असतो. आम्हाला असं वाटतं कुठेतरी फेक होतंय भांडणं, जिकडे शांत राहिलं पाहिजे तिकडे दोघी शांत राहत नाहीत, दोघींची चावचाव सुरू असते. ते आहेच गेमसाठी. आता तू विनर म्हणून कोणाला बघतोयस की हा व्यक्ती नक्कीच विनर होऊ शकतोय या season विनर चा? साठी मी बघतोय आयुषला. तो ऍज अ गुड बॉय आहे, त्याचं लाईक बोलतात ना सगळ्या गोष्टीमध्ये तो चांगला आहे. फक्त कुठे कुठे तो मार खातो, जसे की सगळ्यांसोबत गोड बनून राहणं. त्याने एक स्वतःचा अजून स्टँड घेतला पाहिजे किंवा अजून तो स्ट्रॉंगली ॲग्रेशन त्याचं दाखवलं पाहिजे. जर त्यांनी हे सगळ्या गोष्टीवरती काम केलं तर नक्कीच ट्रॉफी घेईल. नक्कीच. पण आता तू म्हणतोस की बिग बॉसच्या नंतर ऍक्टिंग वगैरे आणि रियालिटी हा. शोजचं तुझं Right. प्लॅन आहेत पुढचे. Right. ऍक्टिंग बद्दल किती सिरियस आहे ओंकार? ऍक्टिंग बेसिकली मला 1% पण नाहीत अजून. जे आहे ते रिअल, जे मी बोलतो जे तेच आहे. बट पुढे जाऊन मी शिकीन. माझ्यामध्ये ऍक्टर एक असेल, बट तो एक काढणारा माणूस पाहिजे की ह्याच्या ज्याला जी गोष्टी येतात ते पुढे आणणं किंवा थोडंसं शिकणं, ते अजून बाकी आहे माझ्याकडे. आणि रिअलिटी शोज मला करायला नक्कीच आवडतील पुढे जाऊन, कारण इकडे फक्त मी 1% दाखवलंय माझं, तर पुढे जाऊन मला 100% दाखवायचंय कसं आहे मी, अजून एक्सप्लोर करायच्या बऱ्याचशा गोष्टी. रिअलिटी शो झाले, टेलिव्हिजन झाले, तर ते त्या माध्यमातून मी दिसतच राहील पुढे लोकांना. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच.